कधीच नाही. या बाबतीत या विषयावर तुम्हाला कधीच प्रेशराईज करू नको. दीपानं मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर एक गोष्ट वेगळी, कारण ती माझ्या संसाराला आणि माझ्या मुलांना आणि मला पूर्णपणे समर्पित आहे. तिचा काहीही दोष नसताना मी तिला घटस्फोट देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. असं सुजय इतक्या कठोरपणे बोलला की पुन्हा स्वातीनं विषय काढलाच नाही. त्या दिवशी स्वातीनं दीपाला भेटायचं हे अगदी मनापासून ठरवलं. त्यामागचा काय हेतू आहे हे तिला कळलं नाही. फक्त तिला दीपाला भेटायचं होतं. दीपाला समजून घ्यायचं होतं. कदाचित तिच्या मनात सुप्त इच्छा होती की दीपाला तिच्या आणि सुजयचं प्रेम प्रकरण कळलं की ती आपण होऊन सुजयपासून दूर होईल. दीपा खूप सालस आणि साधी होती. तिनं ज्या आपलेपणानं स्वातीचं स्वागत केलं त्यामुळे स्वातीला तिच्याविषयी कौतुकच दाटून आलं होतं. चीड, संताप, हेवा असं काहीच वाटलं नाही. उलट सुजय दीपाशी जे वागत होता ते तिला खूपच विचित्र आणि असंस्कृतपणाचं वाटत होतं. स्वतःच्या घरात ही सुजय तिच्याशी इतका मनमोकळेपणाने वागत होता की तिला संकोचही वाटत होता. स्वातीचा हात हातात घेणं, सूचक बोलणं, तिच्या गालाला हात लावणं वगैरे बिनधास्त चालू होतं. दीपानं हे सगळं पाहिलं तर याची तिची भीती फक्त स्वातीलाच होती. एकदा तर त्यानं स्वातीला मिठीत घेतलं. स्वाती खूप घाबरली. हे काय करतोय सुजय? अरे दीपानं बघितलं तर मला खूपच लाजल्यासारखं होईल. स्वाती खरोखर रागावली होती. त्याहून अधिक धास्तावलीही होती. रिलॅक्स स्वाती, अत्यंत बेपर्वाईनं सुजयनं तिला म्हटलं. तो हसून म्हणाला, माझ्या हृदयात तुझ्याविषयी खरंच प्रेम आहे. तू माझ्यासाठी वासनापूर्तीचं साधन नाहीस. जो आनंद दीपाच्या संगतीत मिळाला नाही तो आनंद तुझ्या संगतीत मिळतो. पण इथं घरात दीपा असताना तिच्या घरात तू माझ्यावर प्रेम करतो हे मला सहन होत नाही. जरा विचित्र वाटतंय. बरं बाई, आता काही गडबड करत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, दीपाला घाबरू नको. जर तिनं मला कधी सोडून दिलं तर मी तुझ्याकडे येईन तिला सोडून. सुजय खूपच भावनाविवश होऊन म्हणाला होता. त्यात भावनाविवश होणं तिला सुखावून गेलं. तरीही मनात काहीतरी बोचत होतं. एकाएकी स्वातीला वाटलं दीपाशी बोलायला हवं. तिचं व्यक्तिमत्व, तिचं प्लस आणि मायनस पॉईंट जाणून घ्यायला हवेत. तिच्यात कसली उणीव आहे आणि कुठे तिचे गुण स्वातीपेक्षा जास्त ठरतात हे कळायला हवं. त्याशिवाय तिला सुजयपासून दूर करता येणार नाही. दीपानं त्या दोघांनाही जेवायला वाढलं. मला जेवायला घालूनच दीपा स्वतः जेवायला बसते. तू सुरुवात कर, ती नंतर जेवून घेईन, सुजय तिला म्हणाला. त्याच्या बोलण्यात पत्नीविषयी बेपर्वाई अगदी स्पष्टपणे जाणवत होती. सुजयनं स्वतः उत्साहानं स्वातीचं ताट वाढलं. स्वातीला जाणवलं की जेवण खरोखर खूप चविष्ट आहे. सगळेच पदार्थ सुजयच्या आवडीचे आहेत. दीपासमोर असताना सुजयने स्वातीला विचारलं, जेवण कसं आहे? आवडलं का तुला? प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट आहे की कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. स्वातीने अगदी मनापासून कौतुक केलं. दीपा, खरंच खूप छान जेवण बनवलंस. त्यामुळे माझं वजन वाढत आहे, सुजय म्हणाला. नवऱ्याच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून दीपाचा चेहरा फुलून गेला. हे स्वातीच्या लक्षात आलं. सुजय तिच्याकडे बघतच नव्हता. ती मात्र प्रेमळ नजरेनं सुजयकडे पाहत होती. दीपाचं सुजयवर प्रेम आहे. ती कधीच त्याला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार नाही हा विचार मनात येताच स्वाती एकदम बेचैन झाली. जेवण झाल्यावर सुजय हॉलमधील दिवाणावर आडवा झाला. थोडा वेळ स्वातीशी गप्पा मारल्या आणि त्याला झोप लागली. स्वाती मग तिथून उठून स्वयंपाकघरात आली. दीपा जेवणाचे 2 ताटं वाढत होती. तुम्ही आणि आणखी कोण अजून जेवायचं बाकी आहे? स्वातीनं तिला विचारलं. हे दुसरं ताट त्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी आहे, घराकडे बोट दाखवत दीपानं म्हटलं. तुमची मैत्रीण इथे येईल जेवायला? नाही, नेहाकडे ताट पोचवायचं काम माझा मोठा मुलगा अणू करेल.
तुमच्या दोन्ही मुलांना तर मी भेटलेच नाही. आहेत कुठे दोघं? स्वातीनं विचारलं. छोट्याला जरा ताप आलाय, तो बेडरूममध्ये झोपलाय. अनुला बोलावते. सकाळपासून तो नेहाकडेच आहे. दीपानं मागचं दार उघडून अनुला हाक मारली. काही वेळातच तो धावत आला. दीपानं त्याची स्वाती आंटीशी ओळख करून दिली. त्यानं हात जोडून नमस्कार केला. आईने सांगितल्याप्रमाणे झाकलेलं ताट घेऊन तो नेहाच्या घरी गेला. नेहा ही त्याच्यावर खूप प्रेम करते. अनुला 2 आयांचं प्रेम मिळतं. स्वातीच्या डोळ्यात बघत दीपानं म्हटलं. किचनला लागूनच असलेल्या त्या व्हरांड्यात एक छोटंसं गोल टेबल होतं. त्याच्याभोवती 4 खुर्च्या होत्या. त्या दोघी तिथेच बसल्या. नेहाला तिचं स्वतःचं मूल नाही आहे का? स्वातीनं विचारलं. तिनं लग्नच केलेलं नाही. तुझ्यासारखी अविवाहित आहे ती. दीपा आता एकेरीवर आली होती. प्रत्येक स्त्रीच्या हृदयात आईचं प्रेम असतं. तिच्या हृदयातील प्रेम नेहा माझ्या अणूवर उधाळतेच. दीपा हसत म्हणाली. काही वेळ कोणीच बोललं नाही. मग स्वाती म्हणाली. मी लग्न करणार नाही असं ठरवलं होतं, पण आता मी कोणाबरोबर तरी लग्न करून वैवाहिक आयुष्य जगायचं ठरवलं आहे. या संदर्भात बोलायला मी इथं आले. मी नेहाला नेहमी म्हणते, लग्न कर लग्न कर, पण ती ऐकत नाही. लग्नाशिवाय मला अणूसारखा छान मुलगा मिळाला आहे, तर विनाकारण कुणा अनोळखी माणसाशी लग्न करून मी माझं स्वातंत्र्य का घालवून बसू? तिला अगदी खात्री आहे की माझा अणू तिच्या म्हातारपणाची काठी ठरेल. स्वातीच्या बोलण्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करून दीपा बोलत होती. मी आणि सुजय एकमेकांना ओळखतो. त्याला वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. तो भेटल्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. त्याआधीचं आयुष्य अगदी माझं निरागस, उदासवान आणि एकाकी होतं. दीपाचं बोलणं मनावर न घेता स्वातीने आपला विषय पुढे नेला. आता या नेहाच्या आयुष्यात सगळा आनंद माझ्या अणूमुळे आहे. नेहमीच ती अणूला काही ना काही गिफ्ट देत असते. सुजयचा आणि माझं संबंध केवळ सहकार्य किंवा मित्रत्वाचे नाही. आम्ही त्या पलीकडे पोहोचलो आहोत. माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वातीनं आपल्या मनातलं बोलून दाखवलं. दीपा थोडी उदास झाली. दीपा उदास हसली आणि म्हणाली. माझ्या अणूला स्वतःकडे करण्यासाठी नेहा त्याला नेहमी महागड्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायची. त्याला सवय बिघडवली आहे. आता त्याला घरचं, माझ्या हातचं स्वयंपाक आवडत नाही. सतत बाहेरचं चमचमीत खायला हवं असतं त्याला. तू पुन्हा पुन्हा अणूबद्दल बोलत आहेस. तू माझ्याशी सुजयबद्दल का बोलत नाहीस? स्वातीनं तिला चिडूनच विचारलं. खूपच आपलेपणाने तिच्या खांद्यावर हात थोपटत दीपानं आपलं बोलणं त्याच लयीत ठेवलं. नेहाला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. अणू जर तिचा स्वतःचा मुलगा असता तर तिला असं स्वयंपाक न करता जगता आलं असतं का? मुलाची किंवा पाल्याची संपूर्ण जबाबदारी घेणं सोपं नसतं. आपल्या पोटच्या मुलाला स्वतः कष्ट घेऊन स्वतःच्या हातानं करून घालण्यात कसला आलाय त्रास? ते काही ओझं वाटावं असं काम आहे? ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काही करायला त्रास वाटत नाही, ओझं वाटत नाही. ती नेहा तर अणूला कायदेशीर दत्तक घेण्यासाठी सतत माझ्यावर दबाव आणते. खऱ्या अर्थानं ती वेदना सोसल्याशिवाय कोणी आई होत नाही. होतं का? आई होऊ शकतं का? नाही ना. घर संसाराचा गाडा ओढायला लागणारी ऊर्जा, शक्ती फक्त आईकडे असते. गरजेला धावत जाणं, मुलाला वळण लावणं, आधार देणं, निरपेक्ष प्रेम करणं आईशिवाय कोणीच करू शकत नाही. मावशी, मामी, काकी, आत्या किंवा अगदी मुलानं ठेवलेली बाई आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. बरोबर बोलते आहेस तू. मी आता आपला संसार मांडायचा. स्वाती बोलत होती तितक्यात दीपानं तिला हाताने गप्प राहण्याची खूण केली. नेहानं अणूवर कितीही प्रेम केलं तरी तो माझाच मुलगा असेल. समाजात लोक त्याला माझाच मुलगा म्हणून ओळखतात. नेहाने दिलेल्या त्या महागड्या वस्तू, त्याच्यासाठी करत असलेला भरमसाठ खर्च
अणू अणू सध्या तिच्याकडे आता घालवत असलेला वेळ हे सगळं जरी मान्य केलं तरी अणू माझाच मुलगा आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. तुला एक विचारू का? दीपा म्हणाली. विचार ना, स्वाती एकदम गंभीर होऊन म्हणाली. त्यासाठीच तिने तो विषय लावून धरला आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा अणू. आमचा अगदी नाईलाज झाला आणि काळजावर दगड ठेवून मी नेहाला माझा मुलगा दत्तक दिला तरी ती आई होऊ शकेल का? अणूला जन्माला घातल्याचा आनंद, जो काही आनंद मी उपभोगलाय तो तिला मिळेल का? त्याचबरोबर गेल्या 8 वर्षात त्याच्यासोबत घालवलेले अनेक सुखदुःखाचे प्रसंग तिच्याकडे आहे का? सगळे अनुभव ती कुठून मिळवणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रडवून दुःखी करून ती हसू शकेल का? आनंदात राहू शकेल का? दीपाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिचा कंठ दाटून आला होता. स्वाती, माझी धाकटी बहीण मानून मी तुझ्याशी काही मनातल्या गोष्टी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात माझा संसार, माझा नवरा आणि माझी मुलं याशिवाय दुसरं काहीही नाही. माझं सगळं जीवन या तिन्हींभोवती विणलेलं आहे. सुजयला सोडण्याची कल्पनाही मला असह्य होते. सुजय माझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी फार दुःखद आहे. त्यांचं सगळे दोष पोटात घालून मी सतत त्यांच्यासाठी खपत असते आणि राबतही असते. आनंदानं त्यांची सेवा करते. त्यांचं त्यांच्या दोन्ही मुलांवर अगदी जीवापाड प्रेम आहे. मुलांच्यामुळे का होईना ते या घराशी पण पर्यायानं माझ्याशीही कायम बांधील राहतील. एरवी त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर आहे ही भावना मला असुरक्षितपणाची जाणीव करून देतं. पण सुजय आमची बांधिलकी तोडणार नाहीत या भावनेनं खूप हायसं वाटतं. दीपाच्या चेहऱ्यावर खिन्न हास्य होतं. माझ्या हृदयात डोकावण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुला माझ्याविषयी सहानुभूतीच वाटेल. कारण प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम न मिळाल्याची खंत मला नेहमीच वाटत राहील. ही वेदना फक्त ज्याला प्रेम करून प्रेम मिळालं नाही त्यालाच समजू शकते. सुजय आणि अणू दोघांच्या वयात खूप अंतर आहे, तरीही त्यांच्यात एक साम्य आहे. माझा नवरा तुझ्याशी आणि अणू नेहाशी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी संबंध ठेवून आहेत. त्या संबंधासाठी घर सोडण्याचं धारिष्ट दोघांमध्येही नाही. आईसारखं खस्ता नेहा मावशी काढू शकत नाही हे या वयातही अणूला कळतं आणि बायको इतकं झिजणं तुला जमणार नाही हे सुजय जाणून आहे. तुझ्याशी असलेले सुजयचे संबंध केवळ मी सुजयच्या आनंदासाठी स्वीकारले आहेत, पण माझे त्यांच्याशी असलेले संबंध माझ्या मृत्यूनंतर संपतील. मी तर त्यांना जसं आहे तसंच स्वीकारलं आहे, कोणतीही तक्रार न करता. मी त्याच्यासोबत आनंदाने राहते. पण मला एक कळलेलं नाही, तू काय किंवा नेहा काय, तुम्हाला यांच्याशी भावनिक बांधिलकी बाळगायची गरजच काय आहे? तिला मुलगा हवा आहे किंवा तुला आयुष्याचा जोडीदार हवा आहे तर तुम्ही दोघी अगदी नव्यानं सुरुवात का करत नाही? कितीही चविष्ट अन्न असलं तरी दुसऱ्याचं उष्ट खायची तुम्हाला काय गरज आहे? मी काय बोलते तुला कळतंय ना? कळतं का? बोलता बोलता दीपाला अश्रू अनावर झाले. काही क्षण स्वाती तशीच उभी होती. मग पुढे होऊन तिनं दीपाचे अश्रू पुसले. तिचा हात हातात घेत म्हणाली, थँक्यू. पुढे एक अक्षरही न बोलता ती मध्ये निघून आली. अजून सुजय तिथे हॉलमध्ये दिवाणावर झोपला होता. स्वातीनं टेबलवरची आपली पर्स उचलली आणि सुजयकडे वळूनही न पाहता ती घराबाहेर पडली. सुजयशी असलेली आपली अनैतिक प्रेमसंबंध कायमचे संपवायचे हाच एक तिनं निश्चय केला. मग मित्र आणि मैत्रिणींनो, दीपाने जो निर्णय घेतला तो तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.